नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे थंबनेलमध्ये तुम्ही बघताय आता सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड याबद्दल मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कॉल पण केलेला होता. तर ती रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकवणार आहे. तर काय म्हणणं आहे त्यांचं ते पण तुम्हाला त्या व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. तर व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. तर काय माहिती आपण ते संपूर्ण बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेग्युलर अपडेटसाठी व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघूया. तर ज्या प्रकारे बघा सार्वजनिक आरोग्य विभागाची आता पेपरमध्ये पण यायला लागलं आहे. तर ही एक पेपरची न्यूज आहे. तर गाडी रोडावरच थांबली, निवड आणि प्रतीक्षा यादी लावण्यास विलंब का? तर लवकर यादी लावून नियुक्त्या द्यावेत, शीघ्रगतीने निघालेली गाडी मध्येच का थांबली? तर इथे आपण थोडंसं वाचून घेऊ. तर बघा, आचारसंहितेपूर्वी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करू अशी अशी विनंती आता जे आपले अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी राज्यातील सर्व परीक्षार्थींच्या वतीने करण्यात आलेली आहे. तर इथे झालेलं काय बघा, आता आपल्याला सेकंड मेरिट लिस्ट आली आहे, पण त्याच्यानंतर गट क आणि गट ड ची जी फायनल मेरिट लिस्ट असते डिस्ट्रिक्टनिहाय जिल्हानिहाय, ती अजून आलेली नाही अपडेट. आणि तुमचे रोज मला कमेंट येत असतात की सर काय अपडेट आहे, काय अपडेट आहे. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. रेग्युलर मला रोज एकाच टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण इरिटेट होते. पण आता तुमचे एवढे कमेंट्स येत असतात रोज आणि यूट्यूबवरती पण कमेंट बॉक्समध्ये गेलं की मॅक्झिमम कमेंट्स ह्याच असतात आणि टेलिग्रामवरती पण ह्याच कमेंट असतात. पण याच्यानंतर पण बाकीचे एक्झाम आहेत मित्रांनो, त्याच्यावरती पण फोकस करा. येणाऱ्या काही दिवसामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि जे आरोग्य पर्यवेक्षिका वगैरे त्यांच्या पण एक्झाम आहेत, बाकीच्या काही एक्झाम आहेत. तर त्याच्यावरती पण फोकस करा. आता तर बघा, तर आरोग्य विभागाचे गट क आणि गट ड ची परीक्षा झाल्यानंतर लगेच 3 दिवसात पहिली पत्रिका आली होती. त्याच्यानंतर दुसरी पण आली. पण त्याच्यानंतर जी अंतिम गुणवत्ता जाहीर करूनही बरेच दिवस उलटले असतात. तर याला आपण आता कसं, सर्वांचं म्हणणं हेच आहे की लवकरात लवकर आता तुम्ही इथे निकाल जाहीर करा. तर जिल्हानिहाय निकाल येणार आहे. तर तो निकाल कधी येईल याची म्हणजे सर्व विद्यार्थी यांची वाट बघत आहेत. तर डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे, आता जर कॉल केला तर याचे सर्व नंबर्स वगैरे जे आहेत ते मी ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. तर तिथून पण तुम्हाला वाटलं तर सर्वांनी तुम्ही कॉल करा. कारण जोपर्यंत तुम्ही इथे स्टँड नाही घेणार मित्रांनो, तोपर्यंत इथे काहीच होणार नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी इथे तुम्हाला कॉल करायचा आहे, ईमेल करा, कॉल करा, जेणेकरून तुमची माहिती डिपार्टमेंटपर्यंत पोहोचली पाहिजे. तेव्हाच कुठे इथे काही ना काही होणार नाही. तर मग माहीत आहे की एकदा आचारसंहिता लागू झाली की मग थोडंसं काम कठीण होऊन जाईल. तर आपले काही सबस्क्रायबर आहेत ते पण कॉल करत असतात. तर त्यांचंच एक कॉल रेकॉर्डिंग आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी बोललो होतो की मी ते तुम्हाला ऐकवणार आहे. तर ती रेकॉर्डिंग आपल्याला आता मी तुम्हाला ऐकवतो. चला आता आपण त्या ग्रुपवरती घेऊन चलतो मी तुम्हाला. तर हा टेलिग्राम ग्रुप आहे आणि याच्यामध्ये बघा हे सर्व नंबर्स इथे दिलेले आहेत. तर जसं नगर परिषद रिझल्ट रिलेटेड माहिती पाहिजे असेल, जलसंपदा रिलेटेड माहिती पाहिजे असेल तुम्हाला, किंवा आरोग्य भरती आणि झेडपी रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. कृषी रिलेटेड, तर हे संपूर्ण नंबर्स टाकलेले आहेत. याच्या आधी पण काही नंबर्स टाकलेले आहेत जे सार्वजनिक आरोग्य विभाग रिलेटेड आहे. तिथे पण तुम्ही ग्रुपच्या ओल्ड मेसेजमध्ये गेले ना तर मिळून जाईल. तर आपला जो आता मेन मुद्दा होता, जसं मी तुम्हाला बोललो होतो की ती कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवणार आहे. तर आता आपण ती कॉल रेकॉर्डिंग ऐकूया. तर ही कॉल रेकॉर्डिंग आहे, ग्रुपमध्ये पण टाकलेली आहे. तर चला आपण ऐकूया. आता मी डायरेक्ट प्ले करतो. हॅलो सर, आरोग्य विभाग गटचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल? ते ऑनलाईन वेबसाईटवरती येईल सर तुम्हाला. हो, ते तर कळेलच सर. काही अंदाज? आम्ही पण लागेल सर, वेबसाईटवरती येईल तुम्हाला, कळेल. लवकरच लागेल. अच्छा, या आठवड्यात लागेल सर? काही लवकरच लागेल. अच्छा, म्हणजे निश्चित सांगू नाही शकत? लवकरच लागेल आता. अच्छा, ठीक आहे. तर बघा, तुम्ही आता ऐकलंय. परत एकदा मी प्ले करतो, पुन्हा एकदा परत ऐकून घ्या. हॅलो सर, आरोग्य विभाग गटचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल? ते ऑनलाईन वेबसाईटवरती येईल सर तुम्हाला. हो, ते तर कळेलच सर. काही अंदाज? आम्ही पण लागेल सर, वेबसाईटवरती येईल तुम्हाला, कळेल. लवकरच लागेल. अच्छा, या आठवड्यात लागेल सर? काही लवकरच लागेल. अच्छा, म्हणजे निश्चित सांगू नाही शकत? लवकरच लागेल आता. अच्छा, ठीक आहे. तर बघा, ही माहिती होती आणि निश्चित त्यांना पण माहिती नाही. आपण कॉल केला तर ते पण सर्व असेच सांगतायत की निश्चित सांगता येणार नाही. पण येणाऱ्या
आता जास्तीत जास्त मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये याचा रिझल्ट येऊ शकतो. ओके. तर आता वाट बघा तोपर्यंत, आणि वाट बघण्यापेक्षा जे तुमचे बाकीचे एक्झाम असतील त्याची प्रिपरेशन सुरू ठेवा, कारण येणाऱ्या दिवसामध्ये बाकीचे पण एक्झाम होणार आहे. तर फेब्रुवारीमध्ये जे काही पेंडिंग एक्झाम आहेत ते मॅक्झिमम होऊन जातील. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडला तर लाईक करा. रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सध्यासाठी एवढीच माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.